श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। नभे कार्यकर्ता नभे सृष्टिभरता, परेहून परता न लिंपे विवरता। तया निर्विकल्पासि कल्पित जावे, परिसंग सोडून सुखे रहावे। समर्थांच्या मनोबोधाच्या चिंतनामध्ये समर्थ या अध्यात्माचं गूढ उकलून सांगतायत। म्हणजे परमार्थ सुरुवातीपासून आरंभापासून करावा। ग्रंथामध्ये आपण पाहिलं की परमार्थाची एकूण सगळी वाटचाल मांडणी सगळी सांगितलेली असते। तर समर्थांचा दासबोध समजा चिंतनासाठी आपण घेतला तर ते चिंतन करत असताना दासबोधाचा आधार आपल्याला काय आहे हे पाहावं लागतं। कोणत्याही ग्रंथाचा आधार बघितल्याशिवाय आणि कोणत्याही ग्रंथाची बैठक बघितल्याशिवाय त्या ग्रंथातलं सार आपल्या लक्षात येत नाही, आणि जरी लक्षात आलं तरी ते सारं लक्षात येत नाही। सारं लक्षात येणं आवश्यक आहे की नाही? सगळ्याच्या सगळं सार कळणं गरजेचं आहे की नाही? एखादा विषय असेल, एखादा विषय आपल्याला थोडा समजला, अगदी थोडासा विषय समजून आपल्याला त्याच्याबद्दल काही करता येतं का? तर नाही करता येत। आपल्याला जे काही कळायचं ते पूर्ण कळावं लागतं, पूर्ण समजावं लागतं। अभ्यासेविण बोलो नये समर्थाने म्हटलंय, अभ्यास हे प्रगट व्हावे। आणि जर तुझा अभ्यास झाला नाही किंवा झाला नसेल तर काय कर बरं? अभ्यास म्हणजे काही फक्त देवापुरता धर्मापुरता हा परमार्थाचा विषय आहे का? फक्त तेवढ्यापुरता मर्यादित आहे का? परमार्थात अभ्यास आहे, नाही असं नाही, पण कोणतं क्षेत्र या असं आहे की जिथं अभ्यास नसला तरी चालेल? माझं तरुणांना, विद्यार्थ्यांना किंवा सगळ्या शालेय विद्यार्थ्यापासून अगदी अभ्यास चिंतन करणाऱ्या किंवा काम करणाऱ्या नोकरी करणाऱ्यांना सुद्धा असं एक मला विचारावंसं वाटतं की कोणतं क्षेत्र असं आहे की ज्या ठिकाणी अभ्यास नाही केला तरी चालतो? असं एकही क्षेत्र नाही आहे। प्रत्येक ठिकाणी अभ्यासाची गरज आहे की नाही? प्रत्येक ठिकाणी ते समजून घेण्याची गरज आहे की नाही? प्रत्येक ठिकाणी त्याच्यामध्ये मी समरस होण्याची आवश्यकता असते की नाही? प्रत्येक कोणतंही काम घ्या, काम कोणतंही असू द्या, कोणतंही कार्य, शेतीचं काम आहे, शेतीतलं ज्ञान पाहिजे की नाही? एखादं कंपनीत काम करतोय, त्या कंपनीतल्या ज्या क्षेत्रामधलं त्याचं काम असेल ते क्षेत्रात त्याला माहिती असावी की नाही? असायला पाहिजे की नाही? कोणतंही या जगातल्या कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्ही जेव्हा काम करतो आपण, तेव्हा ते काम करत असताना त्या कामातलं आपल्याला बारकावे माहिती असावे लागतात। मग हेच तर आहे, जसे त्या कामातले बारकावे आम्हाला माहिती असावे लागतात, प्रत्येक क्षेत्रातलं नोकरीतलं आम्हाला जे काही आहे ते आमच्यासाठी जे नेमून दिलेलं काम असतं त्याच्यातलं आम्हाला माहिती असावं लागतं। तेच इथे सांगितलंय, इथे काही वेगळं सांगितलेलं नाही आहे। अध्यात्मातली माहिती असल्याशिवाय अध्यात्मावरती बोलू नये, परमार्थाचा अभ्यास असल्याशिवाय परमार्थाच्या नावानं गप्पा मारता येत नाहीत। एखाद्या कुठल्या तरी वस्तूचं ज्ञान नाही आहे आणि काम करायला गेलाय, नोकरीला लागलाय, पहिला दिवस आहे आणि काहीच माहिती नाही आहे, तो साहेब घरी पाठवून देईल त्याला, तुला माहिती नाही तर कशाला आलास तू कामावरती? तसं हा साहेब म्हणजे अध्यात्मातला परमार्थातला साहेब म्हणजे आमचे सद्गुरू आहेत। ते सद्गुरू पाहतील की बाबा रे, तुला यातला रस आहे की नाही? तुला यातली गोडी वाटते की नाही? तुला यातलं कळतंय की नाही? तुला हे जाणून घ्यायचंय की नाही? ठीक आहे, एखादा माणूस चुकू शकतो, चुकल्यानंतर ते बरोबर केव्हा तरी त्याचं यावं लागतं, अशी त्या काम करणाऱ्या वरिष्ठांची अपेक्षा असते। तसं ईश्वराची अशी अपेक्षा आहे, परमेश्वराची अशी अपेक्षा आहे या माणसाकडून की तू काम करत असताना ते काम चुकू दे, चुकल्यानं काही बिघडत नाही। ज्याचं चुकतं त्याचंच नंतर बरोबर येतं, आणि मी बरोबर करतो असं ज्याला नेहमी वाटतं त्याचं नेहमी चुकतच असतं।
मग चुकणं आणि बरोबर असणं या दोन्हींची कुठेतरी आपल्याला त्याच्यामध्ये समन्वय साधावा लागतो. माझंच बरोबर आहे, माझंच बरोबर आहे असं म्हणणाऱ्यांचं कित्येक वेळा चुकत असतं आणि ते चुकत असलेलं दुसऱ्याला कळत नसलं तरी त्याला स्वतःला ते कळत असतं की माझं चुकतंय म्हणून. तसं समर्थांनी आपल्याला इथे असं सांगितलं की या सृष्टीचा खरा कर्ता कोण आहे, खरा शास्ता कोण आहे, खरा नियंता कोण आहे, खरा मालक कोण आहे, खरा साहेब कोण आहे, खरा त्याचा नियंत्रित करणारी शक्ती कुठे आहे, हे सगळेच्या सगळे बारकावे समर्थांनी मनाचे श्लोक आणि दासबोधामध्ये सांगितलेले आहेत. अशा वेळेलाच फक्त भगवंताला शरण जा. आणि समर्थ म्हणतात की तो ईश्वर कसा आहे, परमेश्वर कसा आहे याचं वर्णन करतात की नव्हे कार्य करता नव्हे सृष्टी भरता, म्हणजे कर्तृत्व असलेला ब्रह्मदेव आणि सृष्टी पालन पोषण करणारा विष्णू. आता हे ब्रह्मदेव आणि विष्णू यांचं जर अस्तित्व पाहिलं तर ते परेहून परता अशा प्रकारच्या सगळ्यांच्या पलीकडे गेलेलं ते ईश्वरी तत्व तो बाबा सार शोधून घे. ते सत्स्वरूप परमात्मा हा सृष्टीचा प्रत्यक्ष करता नव्हे आणि तिथे कारण पोषण करणाराही तो नव्हे. कारण करायचं म्हटलं की त्याला अस्तित्व रूपानं आपल्यासमोर यावं लागतं. म्हणून समर्थ म्हणाले की तया निर्विकल्पासी कल्पित जावे. आता निर्विकल्पाची कल्पना कशी करायची बरं, कारण त्याचं अस्तित्व हे कल्पनेच्या पलीकडे आहे. त्याचं जाणणं हे 4 वाणींच्या पलीकडे आहे. कुठल्याही वाणीनं त्याचा शोध लागत नाही, कुठल्याही कल्पनेनं तो आपल्याला सापडत नाही. मग काय करावं, तया निर्विकल्पासी, म्हणजे याचा अर्थ समर्थ ठामपणे सांगता आहेत की ईश्वराचं अस्तित्व असं आहे की ज्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची कल्पना संभवत नाही. हे परमार्थाचं सार आहे. आणि हे परमार्थाचं सार समजावून घ्यायचं असेल तर परी संग सोडोनी सुखी राहावे. हा सर्व संग परित्याग कर आणि सुखानं आणि आनंदानं जीवन जगावस, असा समर्थांचा उपदेश आज आपण इथे श्रवण केलेला आहे. जय जय रघुवीर समर्थ.